ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेलेवाडी काळम्मामध्ये दुर्गामाता दौडीचे उत्साही स्वागत। कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीने घटस्थापना ते विजयादशमी अखेर भावेश्वरी मंदिराच्या दारी देवीच्या दर्शनासाठी श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे। या दौडीचे ग्रामस्थांकडून उत्साही स्वागत होत आहे। दररोज सकाळी श्री दुर्गामाता दौडीचे विविध भागातील महिला व ग्रामस्थ आपल्या घराचा परिसर स्वच्छ करून रांगोळी काढून स्वागत करीत आहेत। तसेच दुर्गामाता दौडीच्या रूपाने सामूहिक नामजप आरती यासह पहाटे 5:30 वाजता सुरुवात होते। हातात भगवा ध्वज, डोक्यावर टोपी व पांढरा वेश परिधान करून मुखात देशभक्तीपर गीत व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आई काळम्मा देवी, भावेश्वरी माता यांचा जयघोष करीत ही 200 कार्यकर्त्यांची दौड पुढे मार्गस्थ होत असते। ठिकठिकाणी त्यांचे महिलांच्याकडून औक्षण व पूजन केले जातं। संपूर्ण गावात साधारणपणे 5 किलोमीटर अंतर पार करून मुख्य मार्गातील भावेश्वरी मंदिर येथे सकाळी 7:30 वाजता पोहोचते। 9 दिवस सुरू असलेली ही दुर्गामाता दौड गावातील ग्रामस्थांच्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे। श्री दुर्गामाता दौडमध्ये ध्वज महत्त्वाचा आणि मानाचा असतो। बलिदान मास समितीच्या वतीने प्रत्येक घटकाला 1 दिवस यानुसार नवरात्र काळात 9 दिवस ध्वज धरण्याचा मान दिला जातो। सोमवारी सकाळी 6:30 वाजता श्री काळम्मा देवीच्या मंदिरापासून सुरुवात करून भावेश्वरी मंदिर परिसरात आगमन झाले। तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती। त्याचे पूजन दुर्गामाता दौडच्या वतीने करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, काळम्मा देवी, भावेश्वरी मातेच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता। आरती करून दौडीची सांगता करण्यात आली। यावेळी ध्वजधारक सुशांत पाटील, सुनील देसाई, दादासो मुदाळकर, सतीश पाटील, अजिंक्य पाटील, नितीन शेटके, सचिन पाटील, अक्षय पाटील, विशाल पाटील यांच्यासह असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। महानकर न्यूजसाठी यशवंत पाटील, सेनापती कापशी।